आपलं काम खूप छान आहे. मी जवळून पाहिले आणि तुमच्या 15 दिवसांचा माझा जो सहवास होता तो अतिशय कार्यकर्ता समाजसेवक संतोष यांना मी जवळून पाहिलेला आहे. म्हणून मी आज त्यांना खूप हिरिरीने या ठिकाणी त्यांनी मला बोलावलं आणि कुठल्याही प्रकारचा अर्ज मंजूर होत नाही आणि कामगार संघटनेला तसंच लाभार्थ्याला आणि हे कामगार 8 तास काम करतात, साईडवर कामाला असतात, गुत्तेदाराच्या हाताखाली काम करतात. ज्या गावामध्ये शाळा, अंगणवाडी, रस्ते, कंपाऊंड चालू आहेत त्या ग्रामसेवक ग्रामपंचायत अंतर्गत काम करतात आणि ह्यांची हेळसांड होत आहे. म्हणून गेल्या 2 वर्षापासून मी या बांधकाम कामगार मजुरांची समाजसेवा काम करण्यासाठी कार्यतत्पर राहत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुद्धा काम करत आहे संघाचं. आणि या कामगारांना काम नसेल तर मी स्वतः फोन करून सांगतो, काम उपलब्ध करून देतो. त्यांना चांगले या ठिकाणी रक्कम भेटावी याच्यासाठी प्रयत्न करतो. त्याचबरोबर त्यांचे फॉर्म अगदी कमी, ज्या ठिकाणी 300, 400, 500 रुपये ऑनलाईनला घेतले जातात ते अगदी 100 रुपयात किंवा नसेल तरीसुद्धा मी स्वतःच्या जवळचे घालून पैसे मी काम केलेलं आहे. आणि आतापर्यंत 57,000 रुपये या गरीब लोकांसाठी मी खर्च केलेले आहेत. आणि अशा लोकांचे 3 ते 4 वेळेस अर्ज व्हेरिफिकेशन झाल्यानंतरही अंतिम मंजुरीसाठी ठेवलेले होते. तर जिल्हा बांधकाम अधिकारी सरकारी अस्मिता घाडगे मॅडम यांनी पैशाच्या मागणीसाठी, चिरीमिरीसाठी आणि प्रत्येक फॉर्म मागं 300 ते 500 रुपये आणि प्रत्येक शिष्यवृत्ती क्लेम मिळणारा जो लाभ आहे त्या लाभामागं 20% रकमेची अप्रत्यक्षित त्या मागणी केलेली आहे. तर असा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये होता कामा नये. आदरणीय महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री आकाश कुनकर साहेबांना मी स्वतः कळवलं आहे फोनवर, त्यांना निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुद्धा मेल केलेला आहे. आणि याच्या अगोदर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मी स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरती बोलून त्यांना ईमेल केलेला आहे. पण ही जी प्रवृत्ती आहे अधिकाऱ्यांची भ्रष्टाचार करण्याची, पगार असूनसुद्धा ह्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जातो आणि गरीब लोकांना न्याय मिळाला जात नाही. आणि ज्या लोकांनी 20% रक्कम दिलेली आहे, ज्या लोकांनी तपासणीसाठी पैसे दिलेले आहेत, अशांचे अर्ज अपात्र असताना सुद्धा त्यांना पैसे भेटलेले आहेत. आणि त्या मागणी पूर्ण झाल्यामुळे, त्यांची 20% मागणी पूर्ण झाल्यामुळे अपात्र अर्जसुद्धा पात्र करण्यात आलेले आहेत. तर मी प्रशासनाला, जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा इथं भांडी वाटपाचा कॅम्प चालू झाला आहे गेल्या 3-4 दिवसाखाली, तिथं जाऊन सुद्धा एक पत्र दिलेलं आहे, विनामूल्य भांडी संच वाटप करण्यात यावं. तर कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्यांचं थोडं गांभीर्याने घेतलं आहे. आदरणीय खासदार ओमराजे निंबाळकर यांना मी आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला वेळोवेळी पाठपुरावा करतो. राणा जगजितसिंग पाटील यांच्याकडे सुद्धा लाभार्थी जातात. माझे सहकारी वर्ग मित्र आमचे आमदार आदरणीय कैलासदादा पाटील यांनासुद्धा मी वारंवार आजच्या कॅबिनेटमध्ये हा विषय मांडायला सांगितलेला आहे. आणि कठोर कार्यवाही करण्यात यावी. कारण या अगोदर मी ऑफिसला स्वतः व्यक्तिशः जाऊन 2 वेळेस त्यांना विनंती केलेली आहे आणि विनंतीमध्ये त्यांना सांगितलेलं आहे अशा प्रकारचं आपण कृत्य करू नये. आणि हे जे हेळसांड होत आहे लाभार्थ्याची, पिळवणूक आहे, हे महाराष्ट्र शासनानं थांबवावी. मुख्यमंत्र्याचं गांभीर्याने याच्याकडे लक्ष नाही आहे. बोलून महाराष्ट्र चालत नाही, देश चालत नाही. तर देश चालवण्यासाठी कृतीची गरज असते आणि देश चालवण्यासाठी या ठिकाणी आर्थिक भक्कमता निर्माण केली पाहिजे, लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि पाठीमागच्या माझ्या तक्रारीला ओमराजे निंबाळकर यांनी न्याय मिळवून दिला, हे या ठिकाणी स्वतः मी सगळ्यांना जाहीर या ठिकाणी सांगू इच्छितो. तसेच आमचे तुळजापूरचे कार्यकर्ते महेंद्रदादा दिरगुडे यांनी 350 लोकांचे अर्ज तुळजापूरचे मंजूर करण्यात यश आणून दिलं. आणि प्रत्येक वेळेस, कित्येक वेळेस मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगतो, नितीन काळे यांनी सुद्धा मोठं सहकार्य माझ्यासाठी केलेलं आहे. पण मंत्रालयाचं प्रत्येक कॅबिनेटला आणि बांधकाम कामगाराविषयी असणारं मत किंवा त्यांना मिळणाऱ्या योजना आणि त्यांचे होणारे शोषण, आर्थिक शोषण हे आतापर्यंत थांबलेलं नाही. देश स्वतंत्र झाला पण कामगार स्वतंत्र झालेला नाही, त्याला न्याय मिळाला जात नाही. या योजना सगळ्या फुकट राबवल्या जात आहेत असं म्हटलं जातं, पण त्या सगळ्या त्यांना विकत घ्याव्या लागत आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी मी स्वतः जाऊन अधिकाऱ्यांना बोललेलो आहे आणि बरेच ग्रामसेवक 2 प्रकारच्या सह्या करून स्वतः मान्य केलेलं आहे. तरी अधिकाऱ्यांनी काम करणाऱ्या लोकांवर, संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर
आणि बांधकाम कामगार संघटनेचं नेतृत्व करणाऱ्या संघटना आणि संस्थावर ठप्पा ठेवलेला आहे, शब्द ठेवलेला आहे, कलंक लावलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस या ठिकाणी व्हेरिफिकेशन देत असताना सुद्धा ग्रामसेवक मोठ्या प्रमाणात चुका करत आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनानं त्यांना सांगितलेलं आहे, शासन निर्णयामध्ये सरकारी इंजिनियर आणि ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक, आता नवीन नाव आलेलं आहे ग्रामपंचायत अधिकारी मागच्या 6 महिन्याखाली, तर त्यांना प्रतिष्ठेनं याचा शासन निर्णय दिलेला आहे. शासन निर्णयानुसार त्यांना अधिकार सही करण्याचा अधिकार दिलेला आहे. पण आजकालच्या धावत्या या जीवनामध्ये, या विविध प्रकारच्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका याच्यामध्ये कार्यकर्ते अस्तव्यस्त आहेत. तरी दोन आमदार 1 खासदारांनी याकडे लक्ष दिलेलं आहे. पण आता आज दिवशी कॅबिनेटला त्यांना यश यायला पाहिजे होतं आणि हा बांधकाम कामगारावर होणारा अन्याय थांबला पाहिजे, याच्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि पुढं सुद्धा याच्यासाठी आम्ही काम करत राहणार. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आमिष किंवा चिरीमिरी किंवा पैशाची मागणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या केली जाते आणि जो पैसा देतो त्याचंच काम केलं जातं. असे महिन्याला 15 ते 16 हजार आज येतात आणि मला वाटतं या ठिकाणी कमीत कमी एका अर्जामागं 500 रुपये म्हणल्याप्रमाणे तर कमीत कमी 60 ते 70 लाखांचा पैसा जमा केला जात आहे. माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मी लेखी ईमेलवर तक्रार केलेली आहे, अजून ईमेलचं उत्तर आले नाही. आजच्या कॅबिनेटमध्ये त्याविषयी मान्य करायला सांगितले आहे. आणि फक्त बोलून देश महाराष्ट्र चालत नाही, तर कृती केली पाहिजे. आणि गरीब जनतेला ज्यांनी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि या दुष्काळग्रस्त भागामध्ये 90 दिवस काम भेटत नाही, याच्यासाठी शासनानं 60 दिवसाची कामाची गुणवत्ता तपासली पाहिजे फॉर्मसाठी. याच्यासाठी गांभीर्यानं विचार केला पाहिजे शासनानं. तर तुमचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. संतोष भैया, तुम्ही आलात, या सर्व कामगारांची तुम्ही दखल घेतली. अगदी समाजकार्य करता हे नातं ठेवून कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कारण न सांगता आजारी अवस्थेमध्ये या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून. आणि लवकरात लवकर बातमी लावण्यात यावी आणि गोरगरीब जनतेला त्यांच्या मुलांची फीस भरायची राहिलेली आहे. सर, आज मेडिकलला नंबर लागलेले आहेत, इंजिनिअरिंगला नंबर लागलेले आहेत, डिप्लोमेला नंबर लागले आहेत, BEdला नंबर लागले आहेत. अशांना पैसे भरणे नसल्यामुळं मुलं अर्धवट शिक्षण सोडून येत आहेत आणि शाळेतल्या मुलांना फीस भरण्यासाठी पैसे नाहीत. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात अर्ज योग्य असून सुद्धा अयोग्य दाखवलेले आहेत, नामंजूर होत आहेत आणि गरीब लोकांची हेळसांड होत आहे, कामगारांची हेळसांड होत आहे. आणि आपल्या माध्यमातून कायमची थांबली जावी, समूळ नष्ट करण्यात यावं आणि यापुढं एक सक्षम अधिकारी, पूर्णवेळ अधिकारी बांधकाम कामगार मंडळाला नेमण्यात यावा आणि तपासणी अधिकारी निःशुल्क काम करणारा असावा आणि अतिशय प्रखरपणे या सर्व योजना जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत. यासाठी मी कार्य करणार आहे. तर आपण या ठिकाणी आज मला बोलवलं त्याबद्दल आपलं धन्यवाद व्यक्त करतो.